प्रभूची स्तुती असो. आणि आज तुम्हापैकी बरेच जण या ठिकाणी आलेला आहात. पहिल्यांदाच काही जण अशा प्रकारे 25 डिसेंबरच्या कार्यक्रमाला कुठेतरी आलात आणि तुमची एक उत्सुकता असते की क्रिसमस नक्की काय आहे, कारण की तुमचे मित्र याशी जोडलेले असतात. आपले काही मित्र मैत्रिणी नातलग कुठेतरी दर रविवारी चर्चला जात असतात आणि मग आपल्याला माहित आहे की 25 डिसेंबर हा त्यांच्यासाठी खास असा दिवस आहे. समथिंग स्पेशल असते त्या दिवशी आणि मग आपली उत्सुकता असते की नक्की आहे तरी काय, कारण की ख्रिसमसच्या संदर्भात आपल्याला ती माहिती असते जी माहिती आपल्याला टीव्ही मध्ये दाखवली जाते. टीव्ही मध्ये काय दाखवलं जाते, मोठमोठ्या क्रिसमस ट्रीज असतात. ओके, तिथं सांता क्लॉजचे काही पिक्चर आहे, सांता क्लॉज असतात. मग आपल्याला असं वाटते की ख्रिसमस म्हणजे सांता क्लॉज आहे, क्रिसमस म्हणजे हे क्रिसमस ट्रीज आहे, बॉल्स आहेत, बेल्स आहेत, स्टार आहे. म्हणजे क्रिसमस म्हणजे काय आहे हे मी नंतर सांगणार आहे. क्रिसमस काय नाही ते पहिले सांगतो. ओके, क्रिसमस काय नाहीये तर क्रिसमस म्हणजे हा स्टार असेल, ह्या बेल्स असतील, क्रिसमस ट्री असेल, बॉल असेल किंवा सांता क्लॉज असेल, हे सगळं डेकोरेशन म्हणजे क्रिसमस नाहीये. हे सगळं क्रिसमसचा एक पार्ट आहे. पार्ट म्हणजे फक्त एक डेकोरेशन, फक्त आपण त्याला म्हणू शकतो. ओके, बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे ते सांता क्लॉज म्हणजे चर्चला जाणाऱ्या लोकांचा देव वगैरे काय, काही नाहीये. तो देव वगैरे काही नाही. सांता क्लॉज म्हणजे काय देवदूत वगैरे काय, तो देवदूत वगैरे काय नाही, तो देव वगैरे काय नाही. सर्वसाधारण माणूस होता. क्लॉज त्याला नाव पडलं आणि तो त्या काळामध्ये, त्याच्या काळामध्ये लहान लहान लेकरांना क्रिसमसच्या दिवशी गिफ्ट द्यायचा, त्यांच्याबरोबर हसायचा, डान्स करायचा आणि मग लोकांना ते आवडायचं. आणि मग त्या दिवसापासून ते सांता क्लॉज नाव पडलं आणि त्याचा एक ड्रेस, लाल कलरचा ड्रेस, त्याची एक टोपी आणि मग ते लोकांना वाटलं ठीक आहे चला हे चांगलं आहे आणि लोकांनी कॉपी केलं. नंतर अरे हा हे चांगलं आहे, गेटअप चांगला आहे, कॉस्ट्युम चांगला आहे, चला आपण पण त्याचं काय करूया, अनुकरण करूया. आणि मग त्या दिवसापासून सांता क्लॉजचा ड्रेस घालून ख्रिसमसच्या दिवशी मंडळीमधील काही लोक घरोघरी जातात, गल्लोगल्ली जातात, गावामध्ये एखाद्या स्टेजवरती कार्यक्रम घेतात आणि तिथे तुम्हाला हा सांता क्लॉज दिसतो. मग तो लहान लेकरांबरोबर डान्स करतो. मग ती शाळा असेल, चर्च असेल, एखादी गल्ली असेल, त्याच्या पाठीमागचा उद्देश की लहान लेकरांना फक्त आकर्षित करणं आहे, त्यांना चॉकलेट देणं आहे, त्यांना गिफ्ट देणं आहे, तेवढंच आहे. सो क्रिसमस काय नाहीये, क्रिसमस म्हणजे सांता क्लॉज नाहीये, हे सगळं डेकोरेशन नाहीये. कधी कधी काय होते माहितीये का, प्रोग्राम राहतो बाजूलाच, प्रोग्रामचा हिरो बाजूलाच राहतो आणि सगळं यांच्याकडे लक्ष लोकांचं, आणि हे काय ते काय ते काय, आणि लोक इतके एक्साइटेड. मी तुम्हाला सांगतो सांता क्लॉज कोण आहे, सांता क्लॉज कोण आहे, इंटरनेटवर शोधणार, याला विचारणार त्याला विचारणार. ते विचारत नाही क्रिसमस मध्ये, त्याच्यामधला क्रिसमस म्हणजे तो क्राइस्ट कोणही विचारत नाही. बघा ना, लोकांना काय उत्सुकता असते, हे काय हे काय. पण या सगळ्यांचा मेन हिरो जो क्रिसमस आहे, त्याच्यामधला ख्रिस्त कोण आहे, तर ते लोकांना समजत नाही. आय एम गोइंग टू टेल यू ओनली 4 थिंग्स. मी फक्त 4 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आजच्या या निमित्ताने. पहिली गोष्ट, क्रिसमस काय नाही, ती संपली की हे सगळं क्रिसमस नाही. मग क्रिसमस काय आहे, तर क्रिसमस म्हणजे ख्रिस्त आहे. ओके, देयर इज नो क्रिसमस विदाउट क्राइस्ट. ख्रिस्ताशिवाय क्रिसमस असू शकत नाहीये. क्रिसमस म्हणजे काय, तर ख्रिस्त आहे. मग हा ख्रिस्त नक्की कोण आहे. आपण ऐकलेलं आहे येशू ख्रिस्त. मग येशू नावाचा एक व्यक्ती असेल, त्याचं आडनाव ख्रिस्त असेल, जसं माझं नाव राज आहे, आडनाव दुधाट आहे. मग येशू ख्रिस्त म्हणजे येशू आणि त्याचं आडनाव ख्रिस्त म्हणजे असं आहे का, नो नो, इट्स नॉट लाईक दॅट. तसं अजिबातच नाहीये. तर ख्रिस्त म्हणजे अनॉइंटेड वन. ख्रिस्त हा जो शब्द आहे, क्राइस्ट हा जो शब्द आहे, तर तो आपण पाहतो ग्रीक शब्द आहे आणि हिब्रू भाषेमधला त्याचा अर्थ आहे मसीहा. मसीहा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ख्रिस्त, आणि या दोन्हीचे अर्थ आहे, मसीहा असेल किंवा ख्रिस्त असेल, अनॉइंटेड वन, चूजन वन, म्हणजे अभिषिक्त केलेला, देवाने निवडलेला, असा त्याचा अर्थ. आणि आपण कादंबरी वाचतो, गोष्टी वाचतो, चित्रपट पाहतो, त्याच्यामध्ये हा डायलॉग तुम्ही ऐकला असेल, तू काय मसीहा समजतो की काय स्वतःला. ऐकलंय तुम्ही, म्हणजे तू गरिबांचा मसीहा समजतोस की काय स्वतःला, तू यांचा काय मसीहा आहेस का. म्हणजे लोकांना पण माहिती आहे मसीहा म्हणजेच अनॉइंटेड वन, किंवा मसीहा म्हणजे तारण देणारा, वाचवणारा. आणि म्हणून एखाद्या हिरोला तू उपमा दिली, गरिबांचा मसीहा आहे, म्हणजे तो गरिबांच्या वतीने काय करतोय, तैवार घेत आहे, गरिबांच्या वतीने लढत आहे, गरिबांना चुकीच्या गोष्टीपासून वाचवत आहे. तर क्रिसमस म्हणजेच काय, तर क्रिसमस म्हणजे ख्रिस्त आहे. ख्रिस्ताशिवाय कसल्याही प्रकारचा क्रिसमस नाहीये. आता क्रिसमस काय भानगड हो, ते क्रिसमस शब्द आला कुठून, सोपा आहे. क्राइस्ट, ख्रिस्त म्हणजे मी तुम्हाला सांगितलं अभिषिक्त आहे. अभिषिक्त असलेला
निवडलेला आहे. मग ख्रिसमस म्हणजे फार पूर्वीच्या काळामध्ये, तुम्हाला माहिती आहे आता भाषा बदलत चाललेली आहे, तर फार पूर्वीच्या काळामध्ये ख्रिसमस, तर हे जे दोन शब्द आहेत, तर ख्रिस्ताचा जन्मोत्सव हा अर्थ काढण्यासाठी ख्रिसमस हा शब्द वापरलाय. आणि मग त्या शब्दामध्ये थोडा 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 बदल होत आलेला आहे. क्रिस्टस मेस असा शब्द होता, मग मास ऑफ क्राइस्ट असा त्याचा अर्थ झाला. आणि आजच्या घडीला क्रिसमस हा शब्द झालेला आहे, मराठीमध्ये त्याला नाताळ म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं, क्रिसमस म्हणजे ख्रिस्ताचा जन्मोत्सव आहे. ओके, सो फोर्थ थिंग मला तुम्हाला सांगायचे त्या दोन गोष्टी मी सांगितल्या. क्रिसमस काय नाही ते समजलं. आता क्रिसमस काय आहे, तर क्रिसमस सगळं ख्रिस्ताविषयी आहे. क्रिसमसचा प्रोग्राम फक्त प्रभू येशू बद्दल आहे. आणि हे समजणं गरजेचं आहे की क्रिसमस म्हणजे फक्त ख्रिस्ताविषयी. आणि जर ख्रिस्त नसेल तर तो क्रिसमस असू शकत नाहीये. मग आता हा ख्रिस्त आम्हाला समजलेला आहे, पण हा जन्मोत्सव का बरं? कारण की इथं बसलेल्या सगळ्यांचा जन्मदिवस आहे की नाही? बर्थडे सगळ्यात जास्त, जर वर्षामधला सगळ्यात फेवरेट दिवस काय असेल आपला, तर वाढदिवसाचा दिवस. का माहितीये का? गिफ्ट मिळतात ना, मिळतात की नाही? आता कितीतरी सणवार येतात, पण मला वाटते सगळ्यांसाठी काय असणार आहे? बर्थडे असणार. ती किती सणवार येतात, पण सगळ्यात जास्त आवडता दिवस काय असणार आहे? 365 किंवा 366 मधून वाढदिवस असणार आहे. का? वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला गिफ्ट मिळतात. वाढदिवसाच्या दिवशी सगळेजण हॅपी बर्थडे सिस्टर, हॅपी बर्थडे ब्रदर, हॅपी बर्थडे सर, हॅपी बर्थडे मॅडम, काय काय म्हणतात. आणि आपल्याला अरे वा, सगळं आज मी हिरो आहे, आजच्या दिवसाचे मी हिरो आहे. सगळ्यांचं लक्ष आपल्यावरती असते. घरातील लोक, हे वाढदिवस आहे त्याचा मारायचं नाही, नाहीतर दररोज त्याची धुलाई केली जाते. पण ज्या दिवशी त्या बाळाचा वाढदिवस आहे, वाढदिवस आहे त्याचा, वाढदिवस आहे, सकाळी सगळं त्याला प्राधान्य. सकाळी उठल्यापासून सगळ्या गोष्टीमध्ये त्या बाळाला प्राधान्य. का? वाढदिवस आहे, मग त्याला मारायचं नाही, त्याच्यावरती ओरडायचं नाही. बर्थडे झाल्यानंतर बघूया तो भागेल आहे, पण तो बर्थडेच्या दिवशी तो घरातला हिरो आणि हिरोईन असतो. बर्थडे हा महत्वाचा आहे आणि आपण आनंद करतो. मग या जगामध्ये आजच्या घडीला बघायला गेलं तर लोकसंख्येचा विचार करता करोडो लोक आज जगामध्ये आहेत. ओके, आणि मेलेल्या लोकांची जर गणती केली, बापरे किती संख्या. म्हणजे या जगामध्ये कितीतरी करोड लोक आले आणि गेले. आपण पण आहोत, आपण पण जाणार आहोत, लक्षात घ्या. ओके, करोडो लोक आलेले आहेत आणि करोडो लोक गेले. सो व्हॉट मेक्स स्पेशल अबाउट लॉर्ड जीसस क्राइस्ट? मग प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल स्पेशल असं का आहे? का आपण तो वाढदिवस, तो जन्मदिवस इतका खास असा सेलिब्रेट करतो? तर सगळ्यात महत्वाचं आहे क्रिसमस समजून घेत असताना की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये का आले. व्हाय डिड लॉर्ड जीसस कम टू द वर्ल्ड? हा या जगामध्ये ख्रिस्त का आला हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. 4-5 गोष्टी मी तुम्हाला सांगतो, कारण की जर आपल्याला ख्रिस्त समजला नाही तर क्रिसमसचा खरा अर्थ समजला नाही. आणि आपण या झाडाभोवती फिरणार, या सांडभोवती फिरणार, त्या ताऱ्यांभोवती फिरणार आणि तो मेन हिरो बाजूला राहणार. ख्रिस्त काय या जगामध्ये आलाय हे मला समजून घेणं महत्वाचं आहे. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, येशू ख्रिस्ताच्या जन्माची स्टोरी फार सोपी आहे. की एक देवदूत मरिया नावाच्या एका बाईकडे येतो आणि ती मरिया नावाची बाई कुमारिका असते आणि देवदूत येऊन तिच्यासाठी भविष्यवाणी करतो किंवा देवाचा संदेश तिला सांगतो आणि म्हणतो की कुमारी, तुला काय होणार आहे? पुत्र प्राप्त होणार आहे. ती कुमारी आश्चर्यचकित होते, अरे माझं तर लग्न झालं नाही, नुकता साखरपुडा झाला आणि मला बाळ कसं होणार? आणि मग देवदूत समजावून सांगतो, देवाची कृपा दृष्टी तुझ्यावरती होईल, पवित्र आत्म्याच्या द्वारे तो गर्भ राहणार आहे आणि तू त्या बाळाला जन्म देणार आणि त्या बाळाचं नाव तू येशू ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आले त्याचं प्रमुख कारण सर्व मानव जातीला पापापासून सुटका देणे हे कारण आहे. काय? कारण की अगदी जगाच्या सुरुवातीला आदाम हवा नावाचे 2 स्त्री आणि पुरुष दोघ जण होते. त्यांनी पाप केलं, अशा प्रकारे जगामध्ये पाप शिरलं आणि त्या पापामधून मानव जातीला बाहेर काढण्यासाठी येशू ख्रिस्त आले. हा आहे क्रिसमस. हा जर संदेश नसेल, हे वाक्य नसेल, तर मला वाटते तो संदेश अपूर्णच राहणार आहे. आणि पवित्र शास्त्र, आमचं पवित्र शास्त्र सांगतं की मानवाने किती जरी प्रयत्न केले ना तर परमेश्वराची बरोबरी करू शकत नाही. पवित्र शास्त्र सांगतं की प्रत्येक मनुष्य पापी आहे, प्रत्येक मानवाने पाप केलंय आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले. मी किती हात वरती करण्याचा प्रयत्न केला तरी या पत्र्याला माझा हात लागत नाही. एक मानव म्हणून माझ्या
मर्यादा आहेत. तशाच प्रकारे आपण कितीही चांगली कामं करा, गोरगरिबांना मदत करा, विधवांना मदत करा, गोरगरिबांचा कैवार घ्या, त्यांच्या वतीने लढा, कितीही चांगली कामं करा, दान धर्म करा, चांगलं वागा, तरी देखील आपली सगळ्यांची सत्कृत्य पवित्र शास्त्र सांगते फाटलेल्या चिंधीप्रमाणे. फाटलेली चिंधी कोणी हँकरची म्हणून वापरणार का? वापरणार का? खुर्च्या पुसायला घेतलेलं कापड आपण तोंड पुसायला घेणार का? किती घाण असणार. पवित्र शास्त्र सांगतं की तुमची आणि माझी सत्कृत्य अशा प्रकारची, आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे आपल्या प्रत्येकाला तारण देण्यासाठी, आणि तो या जगामध्ये आलेला आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, असं म्हटलं जाते यू आर नॉट गोइंग टू अंडरस्टँड क्रिसमस अंटिल यू अंडरस्टँड कॅल्वरी. म्हणजे जोपर्यंत तुम्ही काल्वरी म्हणजे येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण समजून घेत नाहीये, तोपर्यंत तुम्हाला क्रिसमस समजणार नाही. क्रिसमसचा संदेश फक्त येशू ख्रिस्ताचा जन्म या जगामध्ये झाला, इट्स नॉट कम्प्लीट मेसेज. हा पूर्ण संदेश नाहीये. तर पूर्ण संदेश असा आहे, येशू ख्रिस्ताचा जन्म अशासाठी झाला की त्याने त्या वधस्तंभावरती जाऊन सर्व मानव जातीच्या पापासाठी मरण पाव. आणि ते अशासाठी होतं की बायबल सांगतं, सर्व धर्मग्रंथशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, रक्त सांडल्या वाचून पाप क्षमा होत नाहीये. प्रभू येशू ख्रिस्त जन्मला आणि अशासाठी जन्मला की त्याने त्या वधस्तंभावरती जावं, सर्व मानव जातीसाठी आपला प्राण त्याने द्यावा. आणि हा आहे क्रिसमस, हा आहे क्रिसमसचा संपूर्ण मेसेज. दुसरी गोष्ट काय आहे, येशू ख्रिस्त कशासाठी आला? पहिली गोष्ट मी सांगितलं की तो सर्व मानव जातीला पापापासून मुक्तता देण्यासाठी आला. दुसरी गोष्ट सर्व भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी आला. पवित्र शास्त्राचे दोन भाग आहेत, एक जुना करार आणि एक नवीन करार. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याच्या आधीच लिहिलं होतं येशया नावाच्या संदेष्टाने 700 वर्षापूर्वी. लक्षात घ्या की येशू ख्रिस्ताचा जन्म होणार आणि कसा होणार आहे. तिथं असं म्हटलंय येशया 7:14, यास्तव प्रभू तुम्हा स्वतःला चिन्ह देत आहे, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल, त्याचे नाव इमॅन्युअल, आम्हा सानिध्य देव असेल. किती आश्चर्य आहे ना. कोइन्सिडन्स नाही हा, अजिबात योगायोग नाहीये. बघा, तुमचा आणि माझा जन्म होणार हे कोणी सांगितलं होतं? कुठे लिहिलंय? कोणाच्या रेशन कार्ड मध्ये, सरकारी डॉक्युमेंट मध्ये 200 वर्षानंतर बघा या बाळाचा प्रिन्सचा जन्म होणार आहे, लिहिलं होतं? कुठे? नाही लिहिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत त्यांचा जन्म होण्याच्या 700 वर्षा अगोदर दिलंय की प्रभू येशूचा जन्म होणार, कुमारिकेच्या पोटी होणार. येशाने लिहिलं आणि त्याची पूर्तता मत्तेच्या पुस्तकामध्ये झाली. मिखाने तर त्याचं गाव पण सांगितलं की कुठं जन्मणार. मिखा नावाचा भविष्यवक्ता एक संदेष्टा होता, तो म्हणाला की बेथलेम नावाच्या गावामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म होणार. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कोणाच्या पोटी होणार, कोणत्या गावामध्ये होणार, आणि प्रभू येशूचं मरण कसं होणार आहे ते येशाने सांगितलं. येशाच्या 53 अध्यायामध्ये लिहिलंय की त्याला वधस्तंभावरती टांगण्यात येईल. येशू ख्रिस्त या जगामध्ये का आले? सर्व मानव जातीचं पाप घेण्यासाठी आले. दुसरी गोष्ट, प्रभू येशू या जगामध्ये का आले? तर ते या सर्व भविष्यवाण्या, त्यांच्याविषयी ज्या केलेल्या भविष्यवाण्या त्या पूर्ण करण्यासाठी आले. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये का आले? तिसरं कारण ते म्हणजे मानव जातीला देव प्रकट करण्यासाठी. बायबल सांगतं कोणीही आजपर्यंत देवाला पाहिलं नाही. कसं पाहणार हो? ज्या देवाने सूर्य निर्माण केलाय त्या सूर्याकडे एकटक बघा बरं. किती टक्के बघू शकता तुम्ही? किती सेकंद बघू शकता? काहीच सेकंद. मग प्रश्न असा आहे, ज्या परमेश्वराने सूर्य निर्माण केलाय त्या सूर्याकडे आपण पाहू शकत नाही, तर त्या देवाकडे कसं पाहणार? त्या परमेश्वराकडे कसं पाहणार? तो कसा असणार आहे? आणि म्हणून तो परमेश्वर कसा आहे दाखवण्यासाठी प्रभू येशू या जगामध्ये आले. आणि बायबल माझं सांगतं, योहान नावाचं पुस्तक आहे आणि त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आणि 14व्या वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे की शब्द देही झाला, त्याने तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये वस्ती केलेली. हालेलुया, हालेलुया. येस, जो शब्द जो देव होता तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगामध्ये देह धारण करून आलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, सोपं आहे. आज आपण पाहतो की जगामध्ये अनेक ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये असायचं की एखाद्या राजवाड्यामध्ये किंवा राजघराण्यामध्ये जर बाळ जन्मलं तर मोठेपणी ते राजा व्हायचं, किंवा एखादं गरीब घराण्यातलं मुलगा देखील स्वतःच्या कर्तृत्वावरती, ज्ञानाच्या आधारावरती ते काय करायचं? राजा व्हायचं.
पण संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये हा एकमेव असा प्रसंग आहे की राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू काय झालेला आहे, बाळ झालेला आहे. हालेलुया. हा आहे ख्रिसमस. बाळ राजा होतो हे जगाने पाहिलेलं आहे, पण राजा बाळ होऊन लोकांना वाचवतो हे जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे. आणि तो आलेला आहे की देव कसा आहे दाखवून देण्यासाठी. आणि आपण पाहतो ज्यावेळेस प्रभू आले, प्रभू येशूने या जगामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस 30 वर्षाचं झाल्यानंतर ते गावोगाव गेले, गल्ले बोलले गेले, शहरामध्ये नगरामध्ये गेले आणि आजारी लोक होते त्यांना त्यांनी स्पर्श केला आणि त्या आजारी लोकांना बरं केलं. प्रभूने पाहिलं की अरे कोणीतरी मरण पावलेला आहे. एक तरुण होता, तो मरण पावला, त्याची आई फार रडत होती, विधवा होती. प्रभूने पाहिलं आणि प्रभूला कळवळ आला. प्रभूने त्या मेलेल्या तरुणाला बरं केलं, म्हणजे तो मरणातून उठला. जे ते आजारी लोक होते, जे लोक रडायचे, दुःखी होते, प्रभूने त्यांना स्पर्श केला आणि ते बरे झाले. प्रभू याच्यासाठी आला की देव कोण आहे दाखवून देण्यासाठी. एकदा असं झालं की प्रभूचा एक शिष्य फिलिप नावाचा, तो म्हणाला की प्रभू आम्हाला पिता दाखवा, देव कसा आहे दाखवा. आणि प्रभू येशूने म्हटलं, ज्यांनी मला पाहिलं त्यांनी पित्याला पाहिलंय. पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेले आहेत अशासाठी की त्यांनी मानवाला दाखवून द्यावं की देव नक्की कसा आहे. आणि चौथी गोष्ट मी सांगतो आणि ती म्हणजे प्रभू ख्रिस्त या जगामध्ये आले देव आणि मानव यांच्यामधलं जे नातं तुटलं होतं ते जोडण्यासाठी, समेट करण्यासाठी. दोघांमध्ये भांडण लागले, तिसरा माणूस पाहिजे समेट करण्यासाठी. देव आणि मानव यांच्यामधलं नातं तुटलं होतं पापामुळे. मानव जात देवापासून कोसळून दूर गेली होती. प्रभू येशू ख्रिस्त आले, वधस्तंभावरती ते मरण पावले. मानव आणि परमेश्वरामध्ये तुटलेलं नातं त्यांनी जोडलेलं आहे, समेट घडून आणलेलं. आणि पाचवी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त सार्वकालिक जीवन देण्यासाठी आले. बायबलमध्ये सगळ्यात प्रसिद्ध वचन आहे योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला अशासाठी जो कोणी कोणतंही गाव असो, कोणतीही पार्श्वभूमी असो, काही असो, जो कोणी त्याच्या विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. हा आहे प्रभू येशूचा येण्याचा उद्देश. आणखीन एक उद्देश मी तुम्हाला सांगतो, 6वा उद्देश, सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी. कारण की माझ्या बायबलमध्ये असं म्हटलं, पहिले योहान 3:8 मध्ये देवाचा पुत्र प्रगट झाला अशासाठी त्याने सैतानाची कृत्ये नष्ट करावी. आता हा तिसरा मुद्दा माझा संपलेला आहे. शेवटच्या मुद्द्याकडे मी जात आहे. माझा प्रतिसाद काय आहे? ख्रिसमस काय नाहीये, मला समजलं आहे की हे सगळं ख्रिसमस नाहीये. ख्रिसमस काय आहे तर येशू ख्रिस्त मुख्य आहे. तिसरी गोष्ट मी सांगितली, येशू ख्रिस्त का आला तर तो मानवाला तारण देण्यासाठी, पापी मानवाला देवाशी जोडण्यासाठी, सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी. पवित्र शास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. हरवलेल्या लोकांना शोधण्यासाठी ख्रिस्त आलेला आहे. जे दुःखित लोक आहेत त्या दुःखित लोकांचं सांत्वन करण्यासाठी आलेलं आहे. त्या दुःखित लोकांना पापातून बाहेर काढून प्रकाशात आणण्यासाठी आलेला आहे. अंधकारातून प्रकाशात काढण्यासाठी आलेला आहे. दुःखामधून सुखामध्ये नेण्यासाठी आलेला आहे. देवाबरोबर समेट घडवून आणण्यासाठी आलेला आहे. तर हा झालेला आहे येशूचा येण्याचा उद्देश. आणि चौथी आणि शेवटची गोष्ट माझ्या संदेशातील असं आहे, तुमचा आणि माझा प्रतिसाद काय आहे हे फार महत्वाचं आहे. आपला रिस्पॉन्स अत्यंत महत्वाचा आहे. कारण की जर आपण ख्रिसमसची गोष्ट वाचली तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की ती कुमारी मरिया तिथं बसली होती. देवदूत आला आणि तिला म्हटला की तू गर्भवती होशील. तिला आश्चर्य वाटणार आहे, कसं होणार आहे, मी तर कुमारी आहे, माझं लग्न नुकतं ठरलेलं आहे. त्या देवदूताने स्पष्ट केलं की पवित्र आत्म्याच्या द्वारे सगळं होणार आहे. ज्या स्पष्टीकरण मिळालं त्यास ती काय म्हणाली माहिती का? तिचा रिस्पॉन्स होता, प्रभूच्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनात मी प्रभूची दासी आहे. हा तिचा प्रतिसाद होता. आणि मग नंतर आपण पाहतो की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्याच वेळेला मेंढरं चारण्यासाठी काही मेंढपाळ होते आणि त्या मेंढपाळांना देवदूताने बातमी सांगितले. ते मेंढपाळ धावत पळत त्या ठिकाणी आले ज्या ठिकाणी गव्हाणीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला ठेवलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे का त्यांचा रिस्पॉन्स? त्यांनी बातमी ऐकल्या लगेच ते धावले प्रभू येशूकडे आणि ते सगळं पाहिलं त्याने दृश्य. अरे खरंच जसं देवदूताने आम्हाला सांगितलं की तारणारा जन्मलेला आहे, खरंच तो जन्मलेला आहे, तो गव्हाणी ठेवलेला आहे. त्या मेंढपाळाने त्या तारणाऱ्याचं प्रभूचं दर्शन घेतलं. तिथून ते गेले आणि त्यांनी सगळ्यांना ती बातमी सांगितली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रतिसाद देणारे वाईज पीपल, म्हणजे त्याला आपण मागी लोक असं म्हणतो, ज्ञानी लोक असं म्हणतो,
पूर्वेकडून 3 ज्ञानी लोक प्रभूच्या दर्शनाला आले आणि त्यांनी मोठमोठ्या महागड्या भेटवस्तू आणल्यात आणि त्यांनी प्रभूचं दर्शन घेतलेलं आहे. आणि असं म्हटलं जातंय आजही ज्ञानी लोक येशूचा शोध करत आहेत. किती इंटरेस्टिंग आहे. आज ज्ञानी लोक म्हटलेले तिथे, आजही ज्ञानी लोक ख्रिस्त कुठे आहे, कोण आहे ख्रिस्त, ते शोधत आहे. व्हॉट इज आवर रिस्पॉन्स? आपला प्रतिसाद काय? क्रिसमस आपल्याला समजलेला आहे, आपला प्रतिसाद काय? बऱ्याच वेळेला असं होतंय की अनेक वर्षापासून लोकांना हे माहित असतं की क्रिसमस काय आहे, ख्रिस्त कोण आहे. ए पाठ पण बी पाठ ते कधीच जाणून घेत नाही. अरे माझा रिस्पॉन्स काय ते नाही, मला काही सांगू नका. माझा रिस्पॉन्स काय? काय मरीने रिस्पॉन्स दिला, मी दाशी आहे तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मेघपाळाने रिस्पॉन्स दिला, परत घाई गडबडीने ते तिथे गेले, त्यांनी सगळ्या लोकांना सांगितलं. ज्ञानी लोकांनी लगेच रिस्पॉन्स दिला, ते येशूच्या दर्शनाला आले आणि मला वाटतं ते देखील जाऊन इतरांना सांगितलं असेल. आज बी भाग सहसा करून होतच नाही. आपण ए भागापर्यंतच राहतो किंवा आम्हाला माहित आहे. बी भाग तुम्ही करताय का? रिस्पॉन्स हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि प्रभूने आजही मला वाटतं जे प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये मंडळांना जो संदेश दिला तो आजही आपल्यासाठी आहे. शेवटच्या भागामध्ये मी सांगत आहे आपला प्रतिसाद अत्यंत महत्वाचा आहे. आणि एका ठिकाणी प्रभू येशू म्हणतात, पहा मी दारापाशी उभा आहे आणि ते दार ठोठावत आहे. एक चित्र उभं केलंय प्रभूने तिथे. प्रभू म्हणतात, पहा मी दारापाशी उभा आहे आणि दार ठोठावत आहे. जो कोणी दार उघडेल त्याच्या बरोबर मी जाऊन बसेल, सहभागिता करेल, भोजन करेल. याचा अर्थ असा आहे की आजही प्रभू प्रत्येकाचं दार ठोठावत आहे आणि ते तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाचं दार. आणि सांगतो की मला तुमच्या अंतःकरणात येऊ द्या. कारण की अंतःकरणामध्ये काय भरलं माहितीये का? बायबल सांगते अंतःकरण म्हणजे एक कचरा पेटी सारखं आहे. सगळे वाईट विचार, सगळ्या घाण विचार, व्यभिचार, चोरी, मारामारी, कुकर्म याने ते भरलेलं आहे. प्रभू सांगतात की अनेक गोष्टी अंतःकरणामधून बाहेर पडतात आणि जे अंतःकरणात आहे ते मुखावाटे बाहेर पडते. आणि अंतःकरण स्वच्छ असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच अंतःकरणात प्रभू म्हणतात, मला येऊ द्या, मी ते स्वच्छ करेल. सैतानी गोष्टींना, दुष्कर्मांना, वाईट गोष्टींना तुमच्या अंतःकरणात थारा नसावा, मला जागा द्या. आणि ते आमंत्रण देतात. प्रभू येशू म्हणतात मत्ते 11:28 आणि 29 मध्ये, अहो कष्टी व भाराकांचनो तुम्ही सर्व माझ्याकडे या. किती छान आमंत्रण आहे. आपल्या सगळ्यांना लग्नाचं आमंत्रण असते, बारशाचं आमंत्रण असते, ख्रिसमसचं किती किती आमंत्रण मिळतात आणि आपल्याला आवडते. वाव, आता जेवायला जायचं, पार्टीला जायचं, चांगले कपडे, चांगले फोटो. आपण ते आमंत्रण पाहून किती खुश होतो. जगामधलं सगळ्यात महत्वाचं आमंत्रण, त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आमंत्रण कुठेच नाहीये. प्रभूने दिलेलं सगळ्यात महत्वाचं आमंत्रण. प्रभू म्हणतात, अकष्टी आणि भाराकंचनो तुम्ही मस्कडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जो आपल्यावर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवाना विसावा मिळेल. याचा अर्थ काय आहे? अहो कष्टी आणि भाराकांचनो. कष्टी आणि भाराकांचनो म्हणजे हमालीचं काम करणारे जे फार कष्ट करतात, शेतामध्ये काम करतात नाहीये. कष्टी आणि भाराकांत जनो म्हणजे पापाचं ओझं पेलता येत नाहीये. अरे बाप रे, एवढी चिंता मी घेऊन कसं जगत आहे, एवढं टेन्शन घेऊन कसं मी जगत आहे, किती प्रॉब्लेम्स. आणि या प्रॉब्लेमचं, समस्येचं, अडचणीचं, पापाचं एवढं झालंय, लोक अक्षरशः वाका लागले जीवनामध्ये, त्यांना चांगलं जीवन जगता येत नाही. प्रभू त्या लोकांना सांगतो, या तुमची चिंता माझ्यावरती टाका, कारण मी काळजी करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. येस, मी काळजी करणारा परमेश्वर आहे. आणि अशा सर्व लोकांना तो आमंत्रित करतो आणि सांगतो, तुम्ही माझ्याकडे या, मला तुमच्या अंतःकरणामध्ये जागा द्या आणि मी तुम्हाला सहाय्य करेन. तुम्ही म्हणाल नाही, हे आमचं आमंत्रण आमच्यासाठी नाहीच. का नाही? लय बाद माणूस मी आहे. असू द्या. काही लोकांना माहित आहे कोणासोबत बोलत नाहीये, हे मी लय चांगला माणूस, पण मन सांगते माझ्यासारखा वाईट माणूस नाही जगामध्ये कोणी नाही, माझ्यासारखा खराब माणूस या जगामध्ये कोणी नाही. असू द्या, नो इश्यू ॲट ऑल. अजिबात अडचण नाही. कारण की शेवटचं एक मी वचन तुमच्यासाठी वाचतो आणि मला वाटतं कोणीतरी तुमच्यापैकी वाचावं. यशाचं पुस्तक, याचा पहिला अध्याय आणि 18 नंबरचं वचन. वाव, किती छान प्रभू आपल्याला आमंत्रण देतो. आणि मला वाटते आता आपण हे ऐकून रिलॅक्स राहू शकतो. येस, अरे हे माझ्यासाठी पण आमंत्रण आहे. श्रीमंत घरामध्ये काही कार्यक्रम असेल तर मला वाटते इतक्या ॲरोगंटने ते लिहिलेलं असते, कधी कधी बघितलं की मला माहित नाहीये, डॉग्स अँड पुअर्स आर नॉट अलाउड. बापरे, गरीब लोकांना आणि कुत्र्यांना आत प्रवेश नाही.
म्हणजे श्रीमंत लोकांसाठी गरीब लोक कुत्र्यांसारखी झालेली आहेत. लोकांची मानसिकता बघा. श्रीमंत लोक कधी कधी गरिबांशी कसा व्यवहार करतात, पण प्रभू तसा कधीच व्यवहार करत नाहीये. पवित्र शास्त्र इतकं सुंदर आणि मला ते आवडतं. देव सर्वांवरती प्रेम करतो, म्हणतो गरीब असो, श्रीमंत असो, शिकलेला असो, न शिकलेला असो, दिसायला जगाच्या दृष्टीने चांगला असो नसो, आमचा परमेश्वर सर्वांवरती प्रेम करतो. मानव बाहेरचं रूप पाहतो, परंतु परमेश्वर आपली अंतःकरण पाहतो. आणि म्हणूनच परमेश्वर म्हणतो, या चला आपण चर्चा करूया, आणि मी तुम्हाला सांगतो तुमची पाप काळी कुठ्ठ असू द्या, मी पांढरी करण्यास सक्षम आहे. वाव, प्रेज द लॉर्ड. येस, आपण टाळ्या वाजवूया त्या प्रभूसाठी. एक परमेश्वर किती महान परमेश्वर आहे. किती पाप आपण केली तर तो क्षमा करण्यासाठी तयार आहे. तो आपल्याला आमंत्रण देतो आणि तो म्हणतो की या माझं आमंत्रण स्वीकारा, तुम्ही माझ्यावरती विश्वास करा, मी तुमची पाप अशी क्षमा करेल की पाठीवरती जसं लिहिलेलं पुसून काढलं जाते, परत ते दिसत नाहीये. तुमची पाप मी पुसून काढेल, पूर्व पश्चिम जसं दूर आहे तशी मी तुमची पाप तुमच्यापासून दूर करणार, तुम्हाला मी क्षमा करणार आहे. बायबलमध्ये सांगितलंय की एक बाई होती, ती व्यभिचारामध्ये पकडली गेली. लोक म्हणतोय तिला मारा, तिला मारा, तिला दगड मारा. पूर्वीच्या काळी पोलीस स्टेशन वगैरे तसं काही नव्हतं. मग पूर्वीच्या काळी गावची लोक नियम ठरवायचे, शास्त्रामधले काही नियम असायचे. जुन्या काळामध्ये एक नियम होता, जर एखाद्या व्यक्ती व्यभिचार करताना पकडला गेला तर लोकांनी दगड घ्यायचे आणि दगड मारायचे त्या माणसाला, आणि दगड मारून 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 त्याचा चेंदा व्हायचा आणि तो मरायचा. म्हणजे शास्त्री पुरुष लोक होते, त्याने एका व्यभिचारणी स्त्रीला तिथं प्रभू येशू बरोबर समोर आणलं आणि म्हटले की प्रभू, या बाईने व्यभिचार केलेला आहे आणि नियम तर आपले सांगतात की दगड घेतले पाहिजेत आणि या बाईला मारलं पाहिजे, काय तुमचं मत? त्यांनी फसवण्याचं प्लॅनिंग होतं. प्रभू जर म्हटले हो बरोबर आहे, आणि बरोबर आहे असं म्हटलं असतं, लोकांनी दगड मारले असते, तर त्यांनी दुसरा बघा किती क्रूर माणूस आहे, एका बाईला दगड मारण्याची अनुमती दिली. आणि जर नाही म्हटलं असतं, बघा काय माणूस आहे, नियमाचं पालन करत नाही. प्रभूला दोन्ही बाजूने फसवण्यासाठी त्यांनी हा प्रश्न केला. प्रभू हुशार होते. प्रभू येशूने म्हटलं की ठीक आहे, तुमच्या पैकी असा कोणी आहे का ज्याने कधीच पाप केलं नाही, त्याने दगड उचला आणि त्या बाईला मारा. त्या गर्दीमध्ये तुम्ही आणि मी कल्पना करा, बाई इथे समोर आहे, कोण तिथं थांबणार? थांबणार आहे आपण? सगळे पळून जाणार. आणि तसंच झालंय, सगळे गायब झाले, कोणीच तिथं उभं राहिलं नाही. कोणामध्ये एवढी हिंमत नव्हती की दगड घ्यावा आणि त्या बाईला मारावं. का? सगळ्यांना माहित होतं की मी पापी आहे. आणि मग सगळे गेले पाहून प्रभू म्हणाले की बाई, तुला कोणी दोषी ठरवलं नाही, मीही ठरवत नाही, जा इथून पुढे पाप करू नको. प्रभूचा एकच सल्ला आहे, तुम्ही माझ्याकडे या, तुमची पाप कितीही काळी कुट्ट असली मी ती पांढरी शुभ्र करणार. सोप्या भाषांतरामध्ये म्हटलंय, इथं माझ्या भाषांतरामध्ये लाखेसारखी लाल असते, बर्फासारखी पांढरी करणार, आणि इथून पुढे मात्र पाप करू नका. देव सगळ्यांना क्षमा करतो. त्या व्यभिचारिणी स्त्रीला प्रभूने क्षमा केली. एक माणूस होता, त्याचं नाव पौल. पूर्वी त्याचं नाव म्हणजे एक शौल नाव देखील तो वापरायचा, आणि पौल दोन्ही नाव वापरायचा. तो पौल हे रोमन नाव आहे, शौल हे यहुदी नाव आहे. आणि तो हा शौल पौल नावाचा व्यक्ती, जे प्रार्थना करणारे असे लोक आहेत आपल्यासारखे, त्यांना छळायचा, घरोघरी जायचा, त्यांना मारायचा. हे तुम्ही प्रार्थना का करता, प्रार्थना करता, आणि तसा तो काय करायचा, त्रास द्यायचा. पण एक दिवस अशा छळ करणाऱ्या माणसाला देखील प्रभूने क्षमा केली. आणि या माणसाने तर कळस घातला या गोष्टीचा की त्याने एका व्यक्तीला, स्टीफन नावाचा एक व्यक्ती होता, त्याचा ठार करण्यासाठी, त्याला संपवण्यासाठी काही लोकांच्या मदतीने कट रचला आणि त्याने त्याला संपवलं. अशा माणसाला प्रभूने क्षमा केली. लक्षात घ्या, बेविचारी स्त्रीला क्षमा केली, दुसऱ्यांचा खून करणाऱ्या व्यक्तीला क्षमा केली. आणि मी तुम्हाला सांगतो एवढंच नाही, तर ज्या दिवशी प्रभू येशूला वधस्तंभावरती टांगण्यात आलं, त्या दिवशी त्यांच्या उजवीकडे आणि डावीकडे दोन चोरांना तिथं वधस्तंभावरती खिळवलं. एक चोर म्हणाला, प्रभू मला क्षमा कर. त्या चोराला प्रभूने क्षमा केली आणि प्रभूने म्हटलं, यस मी तुला क्षमा करतो, आज तू माझ्याबरोबर सुख लोकात असेल. ही यादी फार मोठी आहे. मी तुम्हाला सांगू शकत नाही की या जगात लोक काय काय पाप करतात, कारण की पापाची यादी सगळ्यांची तोंडपाठ आहे. सगळ्यांना माहित आहे की चांगलं काय आणि वाईट काय. पण बायबल सांगते चांगले करणे कळत असून जो त्याप्रमाणे वागत नाही ते त्याचं पाप आहे. व्हेरी सिंपल डेफिनेशन आहे की चांगलं आपल्याला माहित आहे, हे बघा हे चांगलं आहे, हे वाईट आहे. साधी साधी गोष्ट आहे. खोटं बोलणं आपल्याला माहित आहे चुकीचं आहे. आपल्याला माहित आहे की चांगलं काय आणि वाईट काय. आपण कितीही वाईट केलं असेल,
प्रभू आपल्याला क्षमा करण्यासाठी तयार आहे. मग एखादा व्यक्ती म्हणतो, अरे मी लय दारू पितो, दारू पिऊन खड्ड्यात पडतो. पड बाबा, काही असो, किती पाप केलं, किती दारू तू पिली असेल, आज प्रभू तुला संधी देतो, आज तुला क्षमा मिळा. पण इथून पुढे प्रभू असं म्हणणार, ठीक आहे दारू पे, मी क्षमा करतो, परत दारू पिऊन एक क्षमा करतो, मारामारी कर परत क्षमा करतो, बेबीचार कर परत क्षमा करतो, आई वडिलांशी उलटून बोल, आई वडिलांना शिव्या दे, आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये मी क्षमा. असं नाहीये. प्रभू तर ठीक आहे, आई वडिलांना तू वृद्धाश्रमामध्ये पाठवलं, आई वडिलांना त्रास दिला, मी तुला क्षमा करतो, इथून पुढे सुधार मात्र, इथून पुढे तू आई वडिलांशी व्यवस्थित वाग. काल मी कुठेतरी छोटासा व्हिडिओ पाहत होतो, मला फार चांगलं ते आवडलं आणि येणाऱ्या दिवसामध्ये इथं स्क्रीन आपली येणार आहे, तिथे मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवेल. आणि गाव आहे, मला ते सगळं, मी काही गडबडीत तो व्हिडिओ पाहिला, ते सगळं डिटेल गावं वगैरे काय ते माझ्या लक्षात राहिलं नाही. पण एका गावामधल्या सरपंचाने काय केलं माहिती का, एक दिवस असंच कुणीतरी शिवी दिली, आईवरती शिवी दिली आणि एका लहान मुलीने ती शिवी ऐकली आणि मग तिचेच कोणत्या माणसं सरपंचाची ती काहीतरी नात वगैरे असावी, ती नात तिच्याकडे आली आणि आजोबा या शिवीचा याचा अर्थ काय असं विचारलं. याला इतकं घाबरून गेला, बापरे माझी नात मला या शिवीचा अर्थ विचारते. आणि मग त्या सरपंचाने गावामध्ये बैठक बोलवली आणि एक नियम काढला. सरपंच म्हटला अधिकार आहे, नियम काढला, जो कोणी आई बहिणीवरती शिवी देईल आणि दुसरं कोणतरी ऐकेल, 500 रुपये दंड. ज्या आईने आपल्याला जन्माला घातलं, जी बहीण आपली काळजी घेते, त्याच आई बहिणीवरती आपण शिव्या द्यायच्या. किती खालच्या दर्जाला आपण मानव म्हणून जातो. पुरुषांवरती अशा शिव्या देत नाही जितक्या आई बहिणीवरती देतात. आणि त्या सरपंचाने नियम काढला, 500 रुपये दंड. त्या गावामध्ये त्या दिवसापासून कोणीही शिवी देत नाही. वाव, किती छान, किती छान, कोणीही शिवी देत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, आपला प्रभू देखील सांगतो की तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही कोणत्याही प्रकारची पाप केलं असेल, पत्नीला त्रास दिला असेल, पतीला त्रास दिला असेल, काही भ्रष्टाचार केला असेल, चुकीच्या पद्धतीने पैसे कमवले असेल, देव आपल्याला संधी देतो. आज मी तुम्हाला सांगतो, अनेक ठिकाणी 25 डिसेंबरला अशा प्रकारे संदेश दिले जात आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, आनंदोत्सव केला जात आहे. पण मी तुम्हाला सांगतो, ऍक्च्युली याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय सेलिब्रेट करायला पाहिजे का, येशू ख्रिस्त या लागलेला आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त पहिल्यांदा आले तेच लोकांना माहित नाही, म्हणून हा कार्यक्रम ठेवावा लागतो. खरं तर इथं प्रभू येशूचं दुसरं येणं काहीतरी बोर्ड पाहिजे. प्रभू येशूचं दुसरं येणं पाहिजे, कारण की प्रभू येशू ख्रिस्त पहिल्यांदा आलाय, त्यांचा जन्म झाला, हे हिस्ट्री झालेलं आहे. परंतु अनेकांना माहित नाहीये की प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. आणि शेवटचा भाग मी तुम्हाला सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त आता जे लोक त्यांच्या विश्वास ठेवतात त्यांना नेण्यासाठी एक दिवस येणार आहे. तो दिवस कोणता आपल्याला माहित नाही. चोरासारखा, म्हणजे चोर आपल्याला सांगून येत नाही, तसा प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. जे लोक प्रभूवरती विश्वास ठेवतात तर ते स्वर्गामध्ये घेतले जाणार आहे, त्याला राक्षर असं म्हणतात. आणि प्रभू सांगतो तो दिवस येत आहे, जवळ जवळ येत आहे. प्रभू म्हणतो मी येत आहे. आणि परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं तो येत आहे, म्हणून आपण सर्वजण निष्कलंक निर्दोष असं जीवन त्याच्यासाठी जगलं पाहिजे. जशा प्रकारे एक वधू वर येणारे म्हणून स्वतःचा मेकअप करते, चांगले चांगले कपडे घालते, स्वतःला तयार करते, मंडळीला वधूची उपमा दिलेली आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं तसं तुम्हाला आणि मला तयार व्हायचं आहे. माझा संदेश हाच आहे. ख्रिस्त आलेला आहे, येऊन गेलेला आहे, इतिहास झालेला आहे. अनेकांना माहित नाहीये म्हणून हे सांगणं गरजेचं आहे. परंतु महत्वाचा भाग, तो दुसऱ्यांदा येणार आहे, आपण तयार आहात का? ख्रिसमस काय नाहीये हे मी पहिलं सांगितलं. आज 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. ख्रिसमस काय नाही हे सांगितलं, ख्रिसमस काय आहे ते सांगितलं, ख्रिसमस म्हणजे येशूचा जन्मदिवस, येशू ख्रिस्त या जगामध्ये काय आला ते सांगितलं, आणि शेवटची 4थी गोष्ट सांगितली, तुमचा आणि माझा प्रतिसाद काय आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही किती पापी असा, देव तुम्हाला आणि मला क्षमा करण्यासाठी तयार आहे. तो म्हणतो की माझ्या बाळा, माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुला क्षमा करण्यासाठी तयार आहे. आणि खरा ख्रिसमस तो आहे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म होतो. तो खरा ख्रिसमस आहे. ओके, आपल्या हृदयामध्ये प्रभू होय माझ्या हृदयामध्ये, येस मला ती शांती हवी, तो आनंद हवाय जो देण्याचं तू प्रॉमिस केलंय. तो म्हणतो मी तुम्हाला अशी शांती देतो जे जग कोणी देऊ शकत नाही. मी तुम्हाला असा आनंद देतो, सार्वकालिक जीवन देतो जे कोणी देऊ शकत नाही. आणि बायबल मध्ये सांगितलंय, प्रेषित नावाचं पुस्तक 4 अध्याय आणि 12 वचनामध्ये, असं दुसरं कोणतंच नाव नाही की ज्या नावामध्ये तार आहे. सो त्याने त्याचं काम केलंय. मला वाटते आपलं काम करणं गरजेचं आहे. पहिला भाग, जर आपण पहिल्या भागामध्ये असेल, प्रभू माझ्या अंतःकरणामध्ये, प्रभू ऑलरेडी आपल्या अंतःकरणात आला असेल, बी भाग, प्रभू मला तो प्रतिसाद देणारा व्यक्ती बनव, जसं मरीने प्रतिसाद दिला.
जसं मेंढपाळाने प्रतिसाद दिला तसं त्या ज्ञानी लोकांनी प्रतिसाद दिला. आय थिंक वी विल स्टँड इन गॉड्स प्रेझेन्स. आपण देवाच्या सानिध्यामध्ये उठून उभे राहूया.